तर आता DCPची भेट झालेली आहे, काय विषय होता? नाही, हनुमाननगर मधल्या मुलीची दुर्दैवी हत्या करण्यात आली त्या संदर्भात आज आम्ही डीसीपीला भेटलो। डीसीपींकडे 3-4 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पॉस्कोच्या अंतर्गत सुद्धा कलम लावली पाहिजेत ही पहिली मागणी केली। आरोपीला फाशी दिली गेली पाहिजे ही दुसरी मागणी केली। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये विशेष वकील हा नियुक्त केला जावा अशी मागणी केली। मी स्वतः राज्याच्या गृहमंत्री तथा माननीय मुख्यमंत्र्यांशी आज दूरध्वनीवरून बोललोय। त्यांनी सुद्धा तात्काळ माझ्या या मागणीला मान्यता दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये विशेष वकील नियुक्त केले जातील आणि त्यांच्या देखरेखीखाली चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली जाईल। 40 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केली जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल या दिशेने आम्ही प्रयत्न करू। आणखी कोण आरोपी आहे का, याचा संशय वगैरे आहे का? आमच्या लोकांची ही शंका आहे की याच्यामध्ये अन्य अजून काही लोक सहभागी आहेत। त्या दिशेने सुद्धा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। पोलीस त्या दिशेने पण तपास करत आहेत।